नमस्कार. प्राध्यापक मांगले, सागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विषय बघा, जरांगेंच्या उपोषणामुळे, मनोज जरांगे साहेबांच्या उपोषणामुळे बीजेपी मध्ये खलबली, अस्वस्थता माजली. विधानसभा निवडणुकीच्या काळजीने पक्षाला ग्रासलंय. महत्वाचा विषय आहे, शेवटपर्यंत पहा. अंतरवाली सराटी, जिल्हा जालना या ठिकाणी मनोज जरांगे पाटील साहेबांचं शनिवार दिनांक 20 तारखेपासून आमरण उपोषण सुरू आहे. खरं तर त्यांची तब्येत ठीक नाही. म्हणजे व्यासपीठावर जात असताना त्यांना इतरांची मदत घ्यायला लागायची. आता तर ते उपोषणाला बसलेत. म्हणजे तशी काळजीची स्थिती आहे. त्यामुळं सगळ्या मराठा समाजामधून चिंताही व्यक्त केली जाते. अर्थात तुम्हाला माहित आहे आणि सगळ्यांनाच की प्रमुख मागणी ही 50% आतील ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं. गेल्या 5 म्हणजे आता हे पाचवं उपोषण आहे. तर गेल्या वर्षी 23 तारखेपासून 23 ऑगस्ट पासून आतापर्यंत त्यांनी केलेल्या आमरण उपोषणाला प्रत्येक वेळा शासनानं त्यांना लेखी किंवा तोंडी आश्वासनं दिलेली आहेत. पण कोणतंही आश्वासन शासनानं आतापर्यंत पाळलेलं नाही. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीविषयी, आता ते करत असलेल्या उपोषणाविषयी सगळे मराठे अस्वस्थ आहेत. आणि बीजेपी मध्ये तर प्रचंड मोठ्या प्रमाणात मनोज जरांगेच्या पाटलांच्या उपोषणाला धरून अत्यंत अस्वस्थता आहे, खलबली माजलेल्या मित्र. विधानसभेला मराठा समाजाच्या आरक्षणावरून भाजपला पुन्हा एकदा फटका बसू शकतो काय, जो त्यांनी लोकसभेमध्ये अनुभवलाय. राज्यातील सत्ता आपल्यालाच मिळाली पाहिजे अशी त्या भाजपवाल्यांची इच्छा आहे. पण ही इच्छा ठेवत असताना ज्या मराठा आरक्षणासाठी इच्छुक असलेल्या समाजाला त्यांनी मराठा आरक्षणापासून दूर ठेवलंय. 50% आतील आरक्षण देण्यास त्यांचा नकार आहे, अशी एकंदरीत स्थिती दिसते. म्हणजे एकीकडे मराठा आरक्षण द्यायचे नाही, मागणी पूर्ण करायची नाही, आणि मराठ्यांनी मात्र भाजपला विधानसभेत निवडून द्यावे यासाठी त्यांनी मदत केली पाहिजे, अशी काही विचित्र अवस्था भारतीय जनता पार्टीची असलेली दिसते. मनोज जरांगे पाटलांना अडचणीत आणण्याचे सगळे प्रकार त्यांनी आतापर्यंत करून पाहिलेले आहेत असं दिसतंय. मित्रो, हे लक्षात घ्या. पण मनोज जरांगे पाटील त्यांना आटपत नाहीयेत, कुठंच यश येत नाही अशी परिस्थिती आहे. मराठवाड्यात परवा घेतलेल्या शांतता प्रबोधन यात्रेला मनोज जरांगे पाटलांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद बीजेपी नेत्यांना, त्यामुळे झोप येत नाही. चलबिचल झालेत. आता काय करावं या विवंचनेत आहेत. पण आरक्षण द्यायला तयार नाही. अर्थात बीजेपीचे प्रमुख आहेत फडणवीस साहेब, आणि तेच यातून मार्ग काढणार आहेत असं एकंदरीत दिसतंय. पण त्यांना मार्ग असा पाहिजेत, आरक्षण तर द्यायला नको पाहिजेत, आणि मराठे सगळे आपल्या पाठीशी उभे राहायला पाहिजेत. त्यामुळे ही सगळी अस्वस्थता आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळजीने सगळा भाजपला ग्रासलंय, लक्षात घ्या. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या या उपोषणाला धरून बीजेपी मध्ये जशी काळजी आहे तशी मराठा समाजाला त्यांच्या प्रकृतीची काळजी आहे. सगळ्यांच्या मताप्रमाणे त्यांनी म्हणजे आमरण उपोषण न करता वेगळा मार्ग, रस्ता रोको, रेल्वे रोको आदी इतर काहीतरी आपण करूया अशा पद्धतीची मागणी ही मराठा समाजाची मनोज जरांगे पाटील साहेबांच्याकडे. पण ते आपल्या विचारावर ठाम आहे. मित्र, उपोषणाला बसलेत मनोज जरांगे पाटील, पण गोळा आलाय भारतीय जनता पार्टीचा. खरं तर तशी त्यांची तब्येत ठीक नाहीये. म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं तसं व्यासपीठाच्या पायऱ्याचं घर त्यांना याच्या आधीच उपोषणाआधी चालता येत नव्हतं. अशा परिस्थितीत ते उपोषणाला बसलेत. अत्यंत धाडसी हा निर्णय आहे, म्हणून तो चिंताजनक आहे. सगळे मराठे त्याला धरून काळजीत आहेत मित्र. पण त्याचबरोबर बीजेपी मध्ये प्रचंड अस्वस्थता जी पसरलेली आहे या उपोषणाला धरून, त्याचं कारण नेमकं काय आहे आणि त्यांनी कोणकोणते प्रकार आतापर्यंत आजमावले आणि त्यांना
म्हणजे यश आलेलं नाही, याचाही थोडासा लेखाजोखा आपल्याला बघायचा आहे. विधानसभेला मराठा समाजाच्या आरक्षणावर भाजपला पुन्हा एकदा फटका बसू शकतो हे लोकसभेच्या खासदारकीच्या वेळेला हे सगळ्या भारतीय जनता पार्टीने बघितलं. राज्यातील सत्ता आपल्यालाच मिळायला पाहिजे ही इच्छा असताना सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी मागितलेलं 50% आरक्षण देण्याची मानसिकता भारतीय जनता पार्टीकडे नाही. अशा परिस्थितीमध्ये भाजपला काय मार्ग दिसतो हा प्रकार त्यांच्या समोर आहे. खरं तर इच्छा आणि कृती ह्यात काही त्यांच्यात मेळ दिसत नाही. मनोज जरांगे पाटलांना अडचणीत आणण्याचे सगळे प्रकार त्यांनी करून पाहिलेत मित्र. कुठंच त्यांना यश येत नाही. मराठवाड्यामध्ये परवा त्यांनी घेतलेल्या शांतता प्रबोधन यात्रेमध्ये त्यांना मिळालेला जो प्रचंड प्रतिसाद होता, या प्रचंड प्रतिसादानं भारतीय जनता पार्टीची मुंबईपासून दिल्लीपर्यंतची सगळी यंत्रणा हादरून गेले. फडणवीस साहेबांना कळत नाहीये की नेमका काय निर्णय घ्यावा, कारण एक तर त्यांना आरक्षण द्यायचं नाही असं आतापर्यंतच्या त्यांच्या वाटचालीवरून दिसतं. पण मनोज जरांगे पाटील ठाम आहेत, हे आरक्षण ओबीसी प्रवर्गातूनच घेतल्याशिवाय सोडणार नाहीत असं ते म्हणतात. मित्रो, फडणवीस साहेब नेहमी म्हणतात बीजेपीच्या रक्तात ओबीसीचा डीएनए आहे, म्हणजे त्यांची सगळी भिस्त ही ओबीसीवर आहे. पण काय होणार बघा, मी एक 5-7 मुद्दे सांगतो. पहिला, तेलही गेले तूपही गेले हाती धोपाटणे आले अशी पूर्वी म्हण होती. ओबीसी आपल्याबरोबर आहेत म्हणून त्यांना निवडणुकीची काळजी करायला नको आहे. शिवाय शिवसेना आपण फोडले, राष्ट्रवादी आपण फोडले, काँग्रेसमधील महत्वाचे प्रमुख नेते आपल्याकडे घेतलेत, म्हणजे बीजेपी मध्ये घेतले. इतक्या चांगल्या परिस्थितीत बीजेपी असताना देखील लोकसभेला त्यांनी सपाटून मार खालाय. केवळ 17 सीट्स आले, जिथं त्यांना 45 पर्यंत येतील असं वाटतं. तोंडावर आपटलेत मित्र. मराठे आपल्याकडून गेले तर आपल्या हाती काही लागत नाही, हे लोकसभा निवडणुकीनं सिद्ध केलंय. मग अशा परिस्थितीत ओबीसीने पण दगा दिला तर काय, हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही बरं का. म्हणजे ओबीसी पण आपल्या बरोबर नाहीत आणि मराठे पण आपल्या बरोबर नाहीत, अशी जर पंक्ती पोझिशन झाली तर काय. आणखी कारण मी सांगतोय पुढचा मुद्दा तो तुमच्या लक्षात येईल. धनगर समाजाची त्यांनी फसवणूक केली. 2014च्या निवडणुकीमध्ये त्या बीजेपीने धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देतो असं जाहीर सांगितलेलं होतं आणि तेही पहिल्या कॅबिनेटमध्ये त्या संदर्भातला ठराव मंजूर करून केंद्राला पाठवण्याची त्यांनी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं. आज 10 वर्षे तब्बल उलटले, धनगर समाजाला त्यांनी आरक्षण दिलं नाही. फडणवीस साहेबांची स्ट्रॅटेजी सगळी फेल गेली. धनगर समाज आज बीजेपीच्या नावानं खडं फोडत आहे. मग समाजाला आरक्षण देण्याची समाजातल्या काही नेत्यांना आमदार करून त्यांनी ही कसर भरून काढली आणि त्यांना असं वाटतंय धनगर समाज आता जातोय कुठं. पण तसं होत नाही मित्र. याच वेळेला मनोज जरांगे पाटलांनी धनगर समाजाला त्यांच्या आंदोलनाच्या वेळेला स्पष्टपणे सांगितले, तुमच्या एसटी प्रवर्गातील आरक्षण देण्यासाठी मी माझा जीव तोड प्रयत्न करेन. या आश्वासनामुळं धनगर बांधव मराठा समाजाशी बांधील झाले. बीजेपीला हे समजत नाही की माधव गट फुटलाय, त्यातील बहुतांशी धनगर समाज हा महाविकास आघाडीला मदत करता झाला होता, हे त्यांनी लोकसभेच्या वेळेला पाहिलंय. तिसरा मुद्दा मी सांगतोय, मनोज जरांगे पाटलांनी बीजेपीच्या नेत्यांची पत्रास ठेवली नाही. फडणवीस साहेबांचे कट्टर भक्त असलेल्या आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे दोघेही मनोज जरांगे पाटलांना हाताळण्याचे काम करतात. मुद्दाम म्हणतोय मी हाताळण्याचे, कारण त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्यावरती आरोप केले. कदाचित फडणवीस साहेबांच्याही इशाऱ्यावरून झाला असेल.
स्क्रिप्ट त्यांनी दिली आणि या दोघ जण व्यक्त झाले. पण मनोज जरांगे पाटलांनी या दोघांना असं काही झापलं की पुन्हा जरांगे पाटलांच्या ते नादाला पुन्हा लागतील असं अजिबात वाटत नाही. म्हणून म्हणतो ही आयडिया देखील बीजेपीची फेल गेली मित्र. चौथा मुद्दा सांगतो, जरांगेचा राग खरा तर फडणवीसांच्यावर आहे. जळीस्थळी काष्टी पाशाणी ते फडणवीसांना टार्गेट करत असतात. भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीनही पक्षाचे तसे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीसच आहेत. हे मनोज जरांगे पाटलासहित अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. फडणवीसांच्या आदेशाशिवाय काडी मात्र हालचाल होत नाही या राज्यामध्ये. एकनाथ शिंदे साहेबांनी 26 जानेवारीला मराठा आरक्षणाची अधिसूचना काढून आणून ती प्रत्यक्ष स्वतः मराठा समाजाचे नेते म्हणून मनोजदादा जरांगे पाटलांकडे दिली होती. पण फडणवीस साहेबांच्या आदेशावरून तिच्या त्या अधिसूचनेवर आज तागायत काहीही कार्यवाही केली नाही. हेही सत्य आहे आणि करतील असंही वाटत नाही मित्र. मराठा आरक्षण न देण्याबद्दल मराठ्यांचा द्वेष देवेंद्र फडणवीस करतात ही अशी ठाम समजूत सगळ्या मराठ्यांची मनोजदादा जरांगे पाटलांच्या सहित सगळ्यांची झालेली आहे. त्यामुळे फडणवीस साहेबांच्यावरती नेहमी मनोजदादा जरांगे घसरतात, टार्गेट करून बोलतात. पाचवा मुद्दा सांगतोय, मनोज जरांगे पाटील बीजेपी साठी एक न सुटणार कोड बनलंय. खरंय कसं बघा, बीजेपीने अनेक प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी मनोज जरांगे पाटील त्यांना बदले नाहीत. जरांगे पाटलांना अटक ते करू शकत नाही, जेलमध्ये टाकू शकत नाही, एसआयटीची कारवाई करू शकत नाही. मग करायचं तर काय करायचं? परवाच्या विधानसभेत जसे 7-8 आमदार फोडले तसे जरांगे पाटील फुटत पण नाहीत. त्यांना म्हणजे पैसे करून ते किंवा लक्ष्मी दर्शन करून ते बदणार नाहीत. त्यांना राजकीय आकांक्षा नाही, त्या नसल्यामुळे ते हत्यारही त्यांच्यावरती चालत नाही. कुठलं पद देतो म्हटलं तर घेणार नाहीत. मराठा आरक्षण हे एकच हत्यार असं आहे की त्या याच्यामध्ये मराठा आरक्षणाचे खरे हत्यारे शरद पवारांनी ठाकरेत अशा पद्धतीची नरेटिव्ह चालवून भाजपनं पाहिलं पण त्यातही यश आले नाही. ना महाराष्ट्र बदला ना मराठे बदले. त्यामुळे निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे पाटील बीजेपीसाठी एक मोठं कोडं बनवून राहिले. कसं सोडवायचं? 6वा मुद्दा सांगतोय, विदर्भ आणि मराठवाड्यात मनोज जरांगे पाटलांचा मोठा प्रभाव आहे हे आपण नुकतंच पाहिलं आहे. पण त्याचपणे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या सगळ्या म्हणजे जवळजवळ उर्वरित सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्याच पाठीशी आहे. सगळ्या महाराष्ट्रभर त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा दबदबा आहे. एखाद वेळेस त्यांनी 288 उमेदवार उभे केले तर ते भाजपसाठी फायदेशीर ठरू शकेल अशी त्यांची इच्छा आहे. त्यांच्या पक्षासाठी फायदेशीर ठरू शकेल तशी त्यांनी मागणी पण केली आहे. पण वंचितच्या आंबेडकर साहेबांनीही तशी मागणी केलेली आहे. पण 288 जागा पाडण्याची जर भूमिका जरांगे पाटलांनी घेतली तर करायचं काय हा मोठा गहन प्रश्न बीजेपी समोर आहे. 7वा मुद्दा, अन्य पक्षांची आंदोलने. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, नवनाथ वाघमारे, प्राध्यापक हाके हे महाराष्ट्राच्या म्हणजे ओबीसी आरक्षण बचाव ह्या प्रबोधनाचा दौरा घेऊन बाहेर पडले. ओबीसी नेते जरी फडणवीस साहेबांच्या ताब्यात असले, त्यांच्या शब्दात असले तरी क्षेत्रीय स्तरावरती सभेमध्ये जर 3ऱ्या आणि 4थ्या फळ्यातील एखाद्या कार्यकर्त्यांनी जर भाजपवरती जे घसरू लागले तर करायचं काय? आयडिया केली म्हणायची पाळी. शिवाय त्यातील काही जणांनी आपली उमेदवारी जर जाहीर करून टाकली ओबीसीतून तर पुन्हा अडचण. त्यातच वंचितच्या प्रकाश आंबेडकर साहेबांनी ओबीसीला बरोबर घेऊन महाराष्ट्र आंदोलनाची भाषा केली. त्यांच्या मनात नेमकं काय आहे कसं समजावं? त्यामुळे मराठा समाजाला विरोध करण्याच्या नादामध्ये
ओबीसी पण हातातून सुटून जाईल आणि मराठे तर आधीच चाललेले आहेत. मग आता करावे तर काय करावे? मित्रो, गहन प्रश्न आहे बीजेपी समोरचा. अस्वस्थता वाढली. मूलतः फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही असं ठरवलेलं दिसतंय. मराठ्यांची मतं आपल्याच बाजूला तेवढं करूनही आली पाहिजेत असाही त्यांचा आग्रह दिसतो आणि त्यासाठी ते हट्टीपणे चालले. पण हे कसं साध्य होईल? 10% आरक्षणाचं गाजरही शेवटी त्यांनी देऊन बघितलंय. मराठा समाजाला काहीही करून भाजपच्या दारात आणायचं किंवा भाजपला मतदान करत जायचं कसं करता येईल या विवंचनेत सगळे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. खर तर मराठा समाजाला आरक्षण न देता कोणत्याही मार्गाने मराठा समाज भाजपला मदत करेल अशी परिस्थिती अजिबात दिसत नाही आणि मनोज जरांगे पाटील तर चुकूनही सत्ताधाऱ्यांना मदत करत नाही. दादांची भूमिका सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत मित्र. कदाचित कोणत्याही पद्धतीने फडणवीस साहेब मराठा समाजाचे काही नेते फोडतीलही, काही लक्षवेधक करतील किंवा इतर कोणत्याही मार्गाने, पण मतदार त्यांच्या पाठीशी जातीलच असे नाही, हीही त्यांना भीती आणखी आहे. यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणावर उपाय काय हा भारतीय जनता पार्टी समोर प्रश्न, समस्या, मोठी समस्या कायम आहे. त्यामुळे ते सगळे अस्वस्थ झाले. बघूया पुढे काय करतात. मित्रो, माझ्या या व्हिडिओवर आपण कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.